तर क्वालिफायर 1 माधवनगर ब्लॅक जर्सी मध्ये जो संघ आपण फिल्डिंग करताना पाहतोय तो संघ आहे माधवनगर व ब्ल्यू जर्सी मध्ये जो संघ खेळताना पाहतोय सेल 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 तर ब्ल्यू जर्सी मध्ये जो संघ आपण बॅटिंग करताना 2 बॅटर आहेत तो संघ आहे बकारबाग. तर सामना सुरू होतोय. पहिला बॉल प्रसादच्या माध्यमातून हाताळला जाईल. तर सामना करतो रोहित अरवाडे. सिंगल पहिल्या बॉलवरती रोहित अरवाडेच्या बॅटमधून सिंगल घेतली जाते. तर गौतम व रोहित ही 2 सलामीची जोडी मैदानात सज्ज होतीये. पुन्हा फुटचा बॉल घेऊन येते तो प्रसाद गौतम साठी. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. या मॅच मधील पहिला डॉट प्रसादच्या माध्यमातून. आता मला नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज होईल तो. यावेळेस मात्र विकेट आणि विकेट येईल. गौतम याची पहिली विकेट या मॅच मध्ये. गौतम मात्र स्वस्तात बांधून तंबूत परतोय. एक रॉंग कॉल केला व त्या कॉलची मात्र चूक आता भरून काढावी लागेल रोहित याला. रोहितने कॉल दिला होता पहिला नो परंतु गौतमने तो कॉल ऐकला नाही व बांधून तंबूत परतोय गौतम. आता न्यू बॅटर आकाश सज्ज होईल बॅटिंग मारवरती. तर आता मात्र आकाश नान्नीकर सज्ज होतोय बॅटिंग मारवरती. सामना करेल तो प्रसाद नान्नीकर. यावेळेस मात्र चांगला फटका आहे सिंगल साठी. आकाशच्या बॅटमधून सिंगल निघतीये. सिंगलने मात्र नॉन स्ट्राईक वरती जाईल आकाश. स्ट्राईक वरती तर पुन्हा येईल तो रोहित. यावेळेस मात्र डॉट बॉल खेळून काढला गेलाय बॉल. यावेळेस मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल जाईल. या डिक्लेअरने मात्र धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्या झोन पोहोचेल ती 3. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र आता माझ्या हातमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या आहे ती 3 फॉर 1 लॉस. थोडस आवर्त घ्यायचंय. टीम ओव्हरच्या मध्ये अजिबात टीम मीटिंग नकोय. सेकंड ओव्हर दीपक बनकर टू रोहित अरवाडे. पहिला बॉल यावेळेस बॅकफुट लावून सिंगल केली जाते रोहितच्या बॅटमधून आणि रोहित आता पुन्हा नॉन स्ट्राईकला जाईल. यावेळेस मात्र पुन्हा 1 डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. पुन्हा सिंगल येईल. या सिंगलने मात्र पुन्हा धावसंख्या 1 ने पुढे जाईल
यावेळेस देखील सिंगल घेतली जाते आणि सिंगलने मात्र पुन्हा स्ट्राईक रोटेट होत आहे. दीपक वरती मात्र आता प्रत्येक बॉलवरती सिंगल घेतली जाते. पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतो दीपक, सामना करेल तो आकाश. यावेळेस देखील चांगला फटका आहे. बॉल टू रन, एक सिंगल डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. बॉल मात्र उचलून पुन्हा दिला जाईल बॉलरच्या हातामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची इनसाइड एज लागून संधी मात्र होती, परंतु डॉट बॉल. पुढचा बॉल दीपकचा. यावेळेस मात्र एक डिक्लेअर ओव्हरमध्ये बॉल जातोय विकेटच्या मागे. ओव्हरची समाप्ती होते. धावसंख्या होते ती 8. 2 ओव्हर 8. एक अनाउन्समेंट आहे माझ्याकडे. ॲक्सेसची एक किल्ली आली आहे. ब्लॅक ॲक्सेसची किल्ली आहे. ब्लॅक ॲक्सेस कुणाची असेल तर त्यांनी माझे संपर्क साधा. माझ्याकडे आहे. त्याला एक किल्ल्यांचा बंच आहे त्या किल्लीला. ठीक आहे. ओके. मात्र ओव्हर नंबर 2. 3. काय बॉल आहे. वॉट बॉल. बॉल टप्पा पण थोडासा बाहेरच्या दिसला, उसळी घेतोय. रिप्ले पाहू शकता आपण मेगा स्क्रीन वरती. तर इथे मात्र एक धाव आता मात्र या बॉलवरती मिळेल. धावसंख्या अजून पोहोचते ती 9. 2.4 ओव्हरचा खेळ मात्र इथे पूर्ण होतोय. धावसंख्या ती 9. तर मात्र डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलने मात्र सागरच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल हाताळला जाईल. पुढचा बॉल सागरचा. यावेळेस देखील वॉट बॉल आहे. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 9. युवा शक्ती जैन फाउंडेशन प्रेझेंट्स JPL सीझन 3 स्पॉन्सर्ड बाय श्री अरिहंत उद्योग अँड एज्युकेशनल ग्रुप. तर को स्पॉन्सर्स देखील आपल्या स्पर्धेला भरपूरसे भेटलेत. त्यामध्ये भारत इलेक्ट्रिकल्स, SIT, प्रदीप अँड कंपनी, निर्मिती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, सिजलर एंटरप्राइजेस, चंदूकाका सराफ, सॉफ्टेक्स, हार्दिक नाम ही काफी है, डिजायर एलिवेटर्स, मातृसेवा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, अंदाज नवतरंग शॉपी. तर अंदाज नवतरंग शॉपीकडून मात्र स्वतःचे प्रोडक्ट्स इथे मला सुरू केले गेलेत. LED बल्ब, ट्यूब, पॉवर बँक, चार्जर, केबल असे सर्व स्वतःचे प्रोडक्ट्स इथे मात्र सुरू केले गेलेत अंदाज नवतरंग शॉपीच्या माध्यमातून. व प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा देखील पुरस्कार अंदाज नवतरंग शॉपीच्या माध्यमातून दिला गेला. फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी अंदाज नवतरंग शॉपीकडून पॉवर बँक जी स्वतःची मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्याकडून मात्र ती मॅन ऑफ द मॅचच्या प्लेसवर दिली गेली आहे. त्यांचं देखील मी सहज स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉट, पुल शॉट मात्र फूड कोर्ट वरती बॉल जातोय. वाडकर डेव्हलपर्स, रिअल इस्टेट डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, एंटाइस द अल्टिमेट गेम झोन,
युनिटी कॉन्ट्रॅक्टर्स, इंडिया इलेक्ट्रिकल्स, ER संकल्प कोळसे, सावकार ब्रिक्स. सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि कॅफे दुर्गा. तसेच आपण जे फ्लेक्स पाहतोय मैदानाच्या चारी बाजूला, त्यामध्ये हॉटेल दालचिनी असेल, रुमा पेन असेल, शरद इन्स्टिट्यूट, निर्मिती, स्वस्तिक, इंजिनियर्स, वितराग, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तर आपल्या फूडसाठी देखील, आपल्या जेवणाची व्यवस्था देखील 4 दिवस गेली त्यासाठी देखील आपल्याला खास स्पॉन्सर देखील पाहायला मिळालेत. तर एक सूचना आहे, जे कोणी खेळाडू अजूनही फूड कोर्टमध्ये जायचे राहिले त्यांनी फूड कोर्टचा आस्वाद घ्या. 10 वाजता, ठीक 10 वाजता फूड कोर्ट बंद होईल. आता मात्र चांगला बॉल आहे, त्या बॉलला सिंगल लेवलसाठी खेळून काढले आकाश नांदेकरच्या माध्यमातून. आता मात्र चांगला बॉल आहे, सिंगल घेतली जाईल. तर ही जी देखणी स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय युवा शक्ती जैन फाउंडेशनच्या माध्यमातून, चांगला फटका आहे. या बॉलवरती मात्र 1 धावेची मोहर उमटवली गेली आणि ओव्हर संपते. तर ही जी स्पर्धा आपण पाहतोय गेली सातत्याने 4 दिवस या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे. स्वर्गीयवासी नेमगोंडा पाटील क्रीडा नगरीवरती जी स्पर्धा सुरू आहे. तर या स्पर्धेसाठी पडद्याच्या मागून खूप हात अहोरात्र राबतायत. त्यामध्ये आशिष पाटील व सर्व टीम त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष व हार्दिक आभार मानतो. तर मात्र फटका चांगला आहे. युवा शक्ती जैन फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र या स्पर्धेसाठी अवेलेबल आहेत. व्हाईट बॉल घोषित केला गेला पंचांनी. आता मात्र यावेळेस मात्र बॅकफूट पंच, बॉल जाईल एकेरी धाव सिंगलच्या माध्यमातून. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढणाऱ्या धावसंख्येतून पोहोचेल ती 25. व्हाईट बॉल पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा व्हाईटचा इशारा. या व्हाईटने मात्र आता स्कोरबोर्ड पुन्हा 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 26. यावेळेस देखील सिंगल धाव घेतली जाईल. खेळाडूंच्या अंगावरची ज्या आपण जर्सीज पाहतोय रंगीबेरंगी, खेळाडू किड्स असू देत, लेडीज असू देत, जेंट्स असू देत, ज्या जर्सीज आपण इथे मात्र रंगीबेरंगी पाहतोय खेळाडूंच्या अंगावरती, त्या मात्र स्पॉन्सरशिप केले गेले आहेत. श्री थोटे डेअरी यांच्या माध्यमातून सर्व जर्सीज
आता मात्र आकाश सज्ज होईल प्रफुल्लसाठी, माफ करा प्रसादसाठी. यावेळेस 2 धावा. 2D मध्ये बॉल जाईल. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय आणि 2 धावांनी मात्र धावफलक 2 ने वेगाने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती. सहा षटकांचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्या होते ती 30 रन्स आफ्टर 6 ओव्हर विथ 1 लॉस. 1 गडी बाद. धावसंख्या 30. 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये. तर आता मात्र संघाची 7वी वैयक्तिक अशी दुसरी ओव्हर घेऊन सागर आता मात्र सिंगल घेतली जाते. रोहितच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते आहे. रोहित मात्र आता 20 बॉलमध्ये 15 धावा करून खेळतोय. यावेळेस पुन्हा आकाश मात्र 16 बॉलमध्ये 15 धावा आणि रोहित 20 बॉल 15. आकाश यावेळेस मात्र पुन्हा सिंगल घेतली जाते. प्रत्येकाने प्रत्येक बॉलवरती सिंगल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र चान्स घेणं गरजेचं आहे कारण की सेकंड लास्ट ओव्हर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉट खेळला गेला पण तिथे मात्र दीपक बनकर स्वतः संघाचा कॅप्टन आहे. जर्सी नंबर 10 सिंगल धाव येईल. यावेळेस सिंगल चांगली फिल्डिंग आहे परंतु सिंगल मात्र मिळेल. या सिंगलने मात्र धावसंख्या पुन्हा 1 ने वाढणाऱ्या धावसंख्येतून पोहोचेल ती 35. आता मात्र शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये सागरचा शेवटचा बॉल. 5 बॉलवरती 5 सिंगल घेतल्या गेल्यात सागरच्या. शेवटचा बॉल मध्ये डॉट हाताळला जातोय आणि ओव्हर संपते. धावसंख्या होते ती 35. 7 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 35. आता शेवटची ओव्हर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन दीपक बनकर. तर जो मेन आपला स्टेज आहे, जो मेन मंच आहे, मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आहे तिथे फक्त आणि फक्त लेडीज, किड्स व फॅमिली बसेल. तिथे मात्र जे जेंट्स कोणी बसले असतील त्यांनी मात्र कृपया सहकार्य करा. जेंट्स गॅलरीमध्ये या. तिथे फक्त फॅमिली व लेडीज, फक्त किड्स बसेल त्या गॅलरीमध्ये मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला. तर ब्लॅक स्क्रीन जवळ, साइड स्क्रीन जवळ जे प्रेक्षक उभे आहेत पुन्हा व्हाईट बॉल. आता मात्र ड्रोनने एक मनमोहक दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानावरती. ड्रोनने मात्र इथं मंचाची मात्र इथे पूर्ण शहानिशा केली जाते. कॉमेंट्री बॉक्सला तिथं मात्र दिलेली सलामी ड्रोनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. तिथे मात्र अपील केले गेले परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही आहे. नॉट आउट घोषित केले गेले. आता मात्र शेवटचे 3 चेंडू दीपकच्या माध्यमातून हाताळले जातील. शॉट ऑफ द डे. एकदा या शॉट साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. शॉट ऑफ द डे. रोहितच्या बॅट मधून काय फटका निघतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते रोहित.
यावेळेस देखील सिंगल हलक्या हाताने घेतले गेले आणि डबल साठी प्रयत्न केला गेला आणि विकेट 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 आणि विकेट येईल. आता मात्र सम्मेच्या माध्यमातून फेकी केली गेली. आता मात्र रोहित पुन्हा स्ट्राईक वरती येईल. मेगा स्क्रीन वरती आपण रनआउट क्लिअर अँड पाहू शकता. पारदर्शी नेतृत्व. आता मात्र सेकंड बॅटर लास्ट मॅन इन हर्षवर्धन. शेवटचा बॉल. धावसंख्या होते 44. 44 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचा बॉल. दीपकचा सामना करतो रोहित. डॉट बॉल आणि मात्र इथे विकेट येते रोहितची. रोहित शेवटच्या बॉलवरती आउट होऊन माघारी परततोय. विकेटचा रिप्लाय आपण पाहू शकता. मेगा स्क्रीनवरती बिग स्क्रीनवरती विकेट दिसते. आता मात्र 45 रन्स टू विन. 45 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र आपले प्रमुख पाहुणे ललितजी गांधी आपला इथे निरोप घेत आहेत. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असा हार्दिक आभार मानतो. जरी जे आपण सामने या क्रीडांगणावरती पाहतोय स्वर्गवासी नेमगोंडा पाटील मजलेकर यांच्या क्रीडानगरीमध्ये जी सामने पाहतोय हे जे आपणास उपलब्ध करून दिले या सामन्यांसाठी त्यांचं मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. बाबासाहेब नेमगोंडा पाटील व राहुल बाबासाहेब पाटील यांचं मी सहर्ष असा हार्दिक आभार मानतो JPLच्या माध्यमातून. आता मात्र 45 धावांचा पाठलागाला सुरुवात केली जाईल. पहिला बॉल आकाशचा सामना करेल तो प्रफुल्ल. डॉट बॉल. पहिला बॉल इथं मात्र डॉट हाताळला गेलाय. यावेळेस मात्र कॅच धावा संधी आहे. विकेट 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 आणि विकेट येईल. प्रफुल्ल बॅक टू द पॅव्हेलियन. गोल्डन डक. आता मात्र मोठा धक्का बसतोय. ज्यावेळी माधवनगर संघाने चेस केले त्यावेळी प्रफुल्लची मात्र कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. आता मात्र प्रफुल्ल शून्यावरती बाद होतोय. पाहूया आता कसा धावांचा पाठलाग केला जाईल. कारण की आता मात्र सागर हुलूर
सागर हुलूर स्वतः आता मात्र बॅटिंगसाठी सज्ज होतोय. सागर हुलूर व दीपक बनकर. मात्र फुटचा बॉल. यावेळेस मात्र काय फिल्डिंग आहे. जर्सी नंबर 4 अक्षय. सलग तिसरा डॉट बॉल आकाशच्या ओव्हर मधील आणि एक विकेट रनआउट स्वरूपाची. रोहितच्या माध्यमातून तो थ्रो केला गेला व मागे वरुण पाटील यांनी सहज स्टंपला पकडून बॉल लावला गेलाय. मात्र फुटचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका सिंगल धावेने मात्र धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तर आता मात्र दीपकने मात्र सिंगल धावेसाठी मात्र इथे प्रयत्न केला होता. थोडी संधी हुकते अक्षयच्या माध्यमातून. तर पुढचा बॉल पुन्हा सज्ज होईल. तो पुन्हा सिंगल सिंगल आणि सिंगल धाव. या बॉलवरती मात्र सिंगल अपेक्षित आहे. या सिंगलने मात्र धावफलक पुन्हा 1 ने वाढणार आहे. धावसंख्येतून पोहोचेल ती 3. एक षटक पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 3 धावा. आता मात्र संघाची दुसरी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन संभवतः अक्षय येतोय. अक्षय पाटील नवीन बॉलर सज्ज होईल. आता मात्र चांगला हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल साठी स्वीप केला गेलाय. तर मात्र पुढचा बॉल दीपकचा. दीपक यावेळेस पुन्हा स्वीप केले गेले. बॉल स्वीपच्या माध्यमातून ढकलला गेलाय पुढे आणि या स्वीपने मात्र धावसंख्या 1 ने पुन्हा वाढणार आहे. धावसंख्येतून पोहोचेल ती. वा का फिल्डिंग आहे चेतन चिकतेरी याच्या माध्यमातून. थोडासा इंजुरी आहे त्या तरी पण आपल्या संघासाठी 100 नाही 110% देतोय. वाईट बॉल. ते मात्र एक्स्ट्रा धाव दिली जाते. एक्स्ट्रा धाव लीक केली गेली आहे. वाईट बॉल. यावेळेस बॉल जाईल तो. काय फटका आहे सागर हुलूरच्या माध्यमातून. चांगला स्ट्रोक. यावेळेस पुन्हा चांगला स्ट्रोक आहे. तिथे मात्र आता फिल्डर आहे. मिसफील्ड आणि सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. सागर हुलूरच्या खात्यामध्ये
आता मात्र गौतम थोडीशी चूक करतोय, दोन्ही पायांच्या मधून बॉल गेलाय आणि मिस फील्ड इथे मात्र महागात पडणार आहे. फार मोठी चूक केली गेली आहे. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा सज्ज होतोय तो संघ. तर एक अनाउन्समेंट, एक सूचना आहे. मेन गेट जवळ ज्या टू व्हीलर लावल्यात, मेन गेट आपलं जे आहे एंट्री गेट करतो आपण, त्या गेट जवळ ज्या टू व्हीलर लावल्यात ते कृपया त्वरित काढायचे आहेत. वाहतुकीला खूप अडथळे होते, त्रास होतोय, अन्यथा डायरेक्टली स्टेट ॲक्शन घेतली जाईल. टोईंग व्हॅन इथे मात्र येते. सिंगल वंडी, तर बॉल मात्र बाहेर गेलाय. थोडंसं टू व्हीलरचं मी पुन्हा अनाऊन्स करतोय. ज्या ज्या लोकांनी टू व्हीलर्स मेन गेटच्या जवळ लावल्या आहेत त्या त्वरित काढा. वाहतुकीस खूप अडथळा होतोय बाहेर. मी दोनदा अनाऊन्स केले. कृपया ज्या ज्या लोकांनी टू व्हीलर ज्या मेन गेट जवळ लावल्यात, मेन एंट्री जवळ, बॉल आता. थँक्यू. थोडंसं सहकार्य करा टू व्हीलरसाठी. यावेळेस मात्र कडक फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. दीपकच्या बॅटमधून सिंगल निघते. आता मात्र डॉट बॉल येईल. इथे मात्र अपील केले गेले, परंतु अपील फेटाळलं जात आहे. डॉट बॉल. आता मात्र नितीनच्या माध्यमातून चांगली बॉलिंग हाताळली जाते आहे. नितीन, छोटा पॉकेट बडा धमाका. नितीन अंकलके सज्ज होते बॉलिंग मध्ये, सज्ज होईल. रिव्हर्सचा फटका, आता मात्र सिंगल घेतली जाते. एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, रिव्हर्सचा फटका. या सिंगलने मात्र धावसंख्येतून पोहोचेल ती. आता मात्र सिंगल पुन्हा सागर नॉन स्ट्राईक वरती जातोय. तर मात्र बॉल गेला स्क्रीनच्या मागे. आता मात्र 28 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 28-25.
काय फिल्डिंग होती या एफर्टसाठी. नक्कीच दाद दिली जाईल सर्वांच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट लागायला हवा होता तर मात्र विकेट मिळाली असती. Hello. What the inspirations match. Missed it, totally missed it. हॅलो. Completely missed it. Another ball goes to. We'll see. Stock it again into two declares. Crunching sound from the bats. What? ठीक आहे. ओके. नेक्स्ट मॅचचा इथे मात्र टॉस केला जातोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच. आपण स्टेजवरती जा. गावभाग विरुद्ध दत्तनगर यानंतरचा मोठा सामना येतोय. गावभाग वर्सेस दत्तनगर. एक मोठा सामना, एक मोठी मॅच या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत. गावभाग विरुद्ध दत्तनगर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स मंचावरती जा. आपला मात्र मॅचचा टॉस केला जाईल. तर नेक्स्ट ओव्हर पुन्हा सज्ज होतो तो नितीन अंकलगे. यावेळेस मात्र चेतनच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेतनच्या माध्यमातून पुढचा बॉल. यावेळेस मात्र क्लोज कॉल. अंपायरचा डिसिजन मात्र काय येतो ते पाहूया. ते फिल्डर थोडे मागे सरका, प्रेक्षक मागे सरका. आपण क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल होता ती मात्र तिथून थोडं बाजूला आहे. वंडीमध्ये सिंगलमध्ये या. थर्ड अंपायर, तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवला गेला. थर्ड अंपायरकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. तिथून थोडेसे मागे या साईडला या. चालेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेला आहे. फटका मारला होता. सिंगल येते. सिंगल वंडी सिंगल धाव. इथे मात्र पुढच्या मॅचचा इथे मात्र टॉस पूर्ण केला जातोय. नितीनच्या माध्यमातून चांगला बॉल हाताळला गेला या आधीचा. पुढचा बॉल पुन्हा नितीन. क्या सुटला.
आता मात्र झेल सुटला जातोय आणि कॅचने मात्र आता थोडीशी उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे या मॅच मध्ये. यावेळेस मात्र सिंगल धाव, या सिंगलने मात्र धावसंख्या एकेने वाढेल. एकेरी धावांनी धावसंख्या वाढ. धावसंख्या होते 28. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये 3चा सामना करेल तो सागर. गौतमच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. आता मात्र ओव्हर संपते. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते ती 29. आता मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा कराव्या लागतील त्या 16. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर. तर पुढच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुढील सामन्याचा टॉस झालाय. गावबाग संघाने नाणेफेक जिंकले. टॉस जिंकलाय व बॉलिंगचा निर्णय घेतलाय गावबाग. तर या मॅच मध्ये मात्र आता 16 बॉल आणि 15 धावा. वा काय स्ट्रोक आहे. दीपक बनकरच्या माध्यमातून काय स्ट्रोक खेळला गेलाय. रिस्क घेतली होती आणि ती रिस्क मात्र त्या रिस्कला मात्र आता इथे 100% आणि 100% दाद दिली गेली आहे. सिक्सर. आता मात्र काय सेन्सिबल क्रिकेट आहे. एक सिक्सर आल्यावरती मात्र सिंगल करून नॉन स्ट्राइक वरती जातोय दीपक. व्हॉट अ सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र पुढचा बॉल यावेळी लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. पंच मात्र आता आत उभे करतील. आता मात्र 7 धावांची आवश्यकता. 6. आता मात्र बॉल आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. बॉल द्या म्हणजे अंपायरकडे द्या. तर सिक्सरचा रिप्ले मात्र आपण पाहू शकता. मेगा स्क्रीन वरती सिक्सर जो लगावला त्याचा रिप्लाय. त्या सिक्सरने मात्र ही मॅच पलटवली गेली. टर्निंग पॉइंट.
नशिबाची साथ मिळते आहे, कारण की एक फूट इकडे तिकडे विकेट गेली असती दीपकची. तर मात्र डॉट बॉल. व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने मात्र आता 4 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र दीपकने मात्र या सामन्यामध्ये अतिशय चपळाई, चतुर व चाणक्षपणे बॅटिंग केली गेली आहे. वॉट स्ट्रोक. स्वीपचा फटका, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, सिंगल धाव. या सिंगलने मात्र आता औपचारिकता बाकी आहे. आता मात्र 10 बॉल आणि 3 धावा. काय टीम आहे, काय सामना आहे. माधवनगर संघासाठी मात्र एक डार्क हॉर्स या स्पर्धेमध्ये सिद्ध केला जातोय. सर्व मोठे मोठे संघांना मात्र पराभूत करून हा. आता मात्र डॉट बॉल. सागर हुलूर 21 बॉल मध्ये 21 धावा, 18 बॉल 17. दीपक बनकर. आता मात्र पुन्हा रिव्हर्सचा फटका प्रयत्न, परंतु पुन्हा डॉट. आता मात्र 18 बॉल मध्ये 18 धावा करून खेळतोय दीपक बनकर. सागर हलूर 21 बॉल 21. आता मात्र सिंगल. आता मात्र दोन्ही संघ बरोबरीत आलेले आहेत. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. दोन्ही संघ मात्र एकाच होडीमध्ये, एकाच नावेमध्ये. 1 धाव 6 बॉल, 6 चेंडू 1 धाव. सहा बॉल 1 रन. डॉट बॉल. आता मात्र 5 बॉल 1 रन, 1 रन 5 बॉल. विजय 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 आणि विजय साकार जाईल. एकदा ब्लॅक जर्सीसाठी मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. हा संघ आता या सेमीफायनल मध्ये पोहोचतो या स्पर्धेच्या. काय बॅटिंग आहे दीपक बनकर व सागर हलूरच्या माध्यमातून. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
सागर हलूर या मॅचचं तू दे स्टेजवर तू दे तिथं सर्व प्रेक्षकांना एक विनंती आहे